आज हॉटेलवर गेलो आणि सगळ्यात आधी नाश्ता करून घेतला. नाश्ता करून आत गेलो आणि बघितलं तर इकडे मस्त खरड्याचं वाटण बनवायला चालू होतं. आणि तेही अस्सल कोल्हापुरी मिरचीतलं. पाठीमागे जाऊन बघितलं तर वस्ताद मस्त रोटीच्या गोळ्याच्या तयारीला लागले होते. आणि आमच्या प्रत्येक कामाची सुरुवात ही याच नावाने होते. मग काय, पोरं पण त्यांच्या त्यांच्या कामाला लागली. एकाने इकडं कांदा चॉपिंगची कमान सांभाळली तर एकाने तिकडे टेबल लावायची. इकडे येऊन बघितलं तर इकडे मस्त बिर्याणीला थर लावायला घेतलेलं. पहिल्या लेअर मध्ये मस्त राईसवर गार्निशिंग करून घेतलं. त्यानंतर त्यावर ग्रेव्ही आणि पीसेसचा थर दिला. त्यानंतर परत त्याच्यावरती राईसचा थर देऊन त्याच्यावरती मस्त कोथिंबीर, पुदिना आणि फ्राय कांद्याची गार्निशिंग करून घेतली. त्यानंतर त्याला मस्त दम द्यायला ठेवलं. त्यातच त्या दिवशी आपल्याकडे एक अर्धा किलोची बिर्याणीची ऑर्डर आली होती. आता कस्टमर याला चालूच होणार म्हणून आम्ही हॉटकेस भरायला घेतलो. पहिला मान तांबडेश दादाला देत आम्ही हॉटकेस भरायला सुरू केलं. त्यानंतर आपल्या पांढरेश दादाची एंट्री झाली आणि त्यांना पण एका भांड्यात काढून घेतलं. मग त्यानंतर नंबर आला आपल्या गावरान तांबडेश दादाचा. हॉटकेसचं काम पूर्ण झालं आणि आता म्हटलं चला सोलकडीकडे वळूया. सोलकडीचं पण काम लगेचच पूर्ण करून घेतलं आणि आता आमचं ऑलमोस्ट सगळं काम करून झालं होतं आणि आता फक्त वाट होती कस्टमर यायची.